नमस्कार, आगळीवेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघूया साऊथ इंडियन स्पेशल इडली सांबार बनवण्याची फार सोपी पद्धत आहे। इथं दाटसर सांबार आणि कापसापेक्षाही मऊ जाळीदार अशी सॉफ्ट एकदम राहणारी इडली फार कमी वेळेत तयार होते। तुम्ही घरच्या घरी बनवू शकता, हॉटेलचं खाणं विसरून जासाल अशी ही इडली आणि सांबार बनवून तयार होते। चवीलाही भारी लागते। आता हॉटेलमध्ये जाण्याची अजिबात गरज पडत नाही, तर मग घरीच असे गरमागरम सांबार आणि इडली बनवून खूप कमी वेळेत तयार होते। तर ती बनवायला आपण सुरुवात करूया। पण तुम्हाला काय करायचं, आगळीवेगळी रेसिपी चॅनल पटकन सबस्क्राईब करायचं आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण कापसापेक्षा मऊ इडली आणि दाटसर असा सांबार बनवायला सुरुवात करूया। इडली बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथं 2 वाट्या हे रेशनचे तांदूळ आहे। तुम्ही कोणत्याही प्रकारचे तांदूळ घेऊ शकता। 1 वाटी उडीद डाळ आहे, हे मी सालासकटची घेतली आहे। पाण्यात व्यवस्थित भिजली की याचे टरफलं निघतात। तांदूळ स्वच्छ धुवून आणि उडीद डाळ स्वच्छ धुवून हे सुद्धा वेगळी भिजत घालायची आहे। आता इथे मी तांदूळ आणि उडीद डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। 3 ते 4 ग्लास पाणी घाललं आहे दोन्हीमध्ये आणि ते भिजत घालले। आता यावर झाकण ठेवून कमीत कमी 8 तासासाठी भिजत घालते। इथे आपले 8 तास झाले आहे। तुम्ही बघू शकता तांदूळ मस्त असे व्यवस्थित भिजले आहे आणि त्यासोबत आपली डाळ सुद्धा इथं चांगली भिजली आहे। तर इथं मी तांदूळमधील पाणी गाळून घेते आणि तुम्ही बघू शकता मस्त असे पांढरे शुभ्र झाले आहे। आता हे बाजूला ठेवून देऊ। आता ही सालासकटची डाळ घेतली होती उडदाची, तर काय करायचं, तर हे साल आपल्याला धुवून काढायचे। हे याला एक बी साल राहत नाही। आता इथं मी कढई घेते धुण्यासाठी। मोठं पातेलं घ्या, कारण त्यामध्ये ही व्यवस्थित धुतले जाते आणि यातली उडीद डाळ यामध्ये घालून घ्यायची। बिना सालीची सुद्धा डाळ भेटते, तुम्ही ती वापरली तरी चालते, पण इथं साल असली तर मग काय करायचे अशा वेळी, तर मी सांगते। इथं मी गडवा भरून पाणी घेतलं आहे, यामध्ये असं भरपूर प्रमाणात घालायचं आणि ही डाळ अशी व्यवस्थित अशी हाताने चोळून घ्यायची, म्हणजे यातील सगळी साल ही निघून जाते। हे बघा अशी, म्हणजे यातील जी सगळी साल निघत आहे, हे बघा आता मी इथं चोळून घेतली। आता आपल्याला याचं पाणी गाळायचं आहे, फक्त याच्यावरची साल गाळून घ्यायची आहे। आता याला असं फिरून घ्यायचं आणि यातील फक्त आपल्याला ही साल काढायची आहे। हे बघा फक्त सालच जाते, अशी थोडी थोडी हाताने वरती आली की काढून घ्यायची आणि आता परत आपल्याला पाणी घ्यायचे। ही प्रोसेस 2-3 वेळा अशीच करायची। जोवर याची साल निघत नाही तोवर 3-4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेते, म्हणजे याची सगळी साल ही निघून जाईल। आता इथं मी उडदाची डाळ 3-4 पाण्याने साल निघेपर्यंत स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकता सगळी साल निघून गेली आहे, फक्त किंचितच आहे, तर काही हरकत नाही, तेवढी असली तर चालते। आता यामध्ये हे तांदूळ घालून मी मिक्स करून घेते। आता हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते आणि नंतर मग याचं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला, पण कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटून घ्यायचं। फक्त 1 किंवा 2 चमचा पाणी यामध्ये घालायचं। हे बघा मी मस्त अशी व्यवस्थित मिक्स केली। आता इथं मिक्सरचं भांडं घेते आणि यामध्ये आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आहे आणि याच्यात फक्त थोडंच पाणी वापरते मी, किंचित थोडं, 1 किंवा 2 चमचा तेवढंच पाणी टाकायचं आणि आता याचं बारीक वाटण करून घेते मी। आणि तुम्ही बघू शकता मी मिक्सरमधून वाटण करून घेतलं आहे आणि बघा या प्रकारे याची अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे। तुम्ही बघू शकता याचं प्रमाण इतपत आपल्याला घट पाहिजे आणि जास्त पातळ पण नको। आता मी याला चांगलं फेटून घेते। याचं प्रमाण खूप घट्ट पण नको आणि खूप पातळ पण नको, मध्यम कन्सिस्टन्सीचं ठेवावं।
याप्रमाणे असं आता याला असं 5 मिनटं फेटून घ्यायचं आणि नंतर यावर झाकण ठेवून 12-13 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. आता यावर ठेवायचं झाकण आणि हे मी 12-13 तासासाठी किंवा मग तुम्ही रात्रभरासाठी सुद्धा हे ठेवून देऊ शकता. फक्त एखाद्या उबदार ठिकाणी ठेवा, म्हणजे इडलीचं पीठ हे चांगलं सेट होते. सकाळपर्यंत उबदार ठिकाणी ठेवून देते. इथं आपले 12-13 तास झाले आहे. मी या पातेल्यावरचं झाकण उघडून बघते आणि तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं इडलीचं बॅटर बनून तयार आहे. आणि बघा पीठही छान फुगलं आहे, छान सेट झालं आहे. बघा याप्रमाणे असं फसफसलं पाहिजे, म्हणजे आपलं हे बॅटर छान होते. आता मी याला घोटून घेते. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि यामध्ये 1 चमचा तेल घालून घेते. आता हे करून घ्यायचं मिक्स. याप्रमाणेच तुमचं इडलीच्या पिठाचं बॅटर झालं पाहिजे आणि चांगलं फुगलं पाहिजे. इथं बॅटर व्यवस्थित सेट झालं आपलं. इडली पात्रामध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. आता या इडली पात्राच्या भांड्याला तेल लावून घ्यायचे आपल्याला, जेणे काय होईल इडली सहज निघते. असं थोड्या प्रमाणात तेल घालून हातानेच व्यवस्थित लावून घ्यायचं हे, म्हणजे इडली व्यवस्थित निघेल. मी इथं हातानेच लावून घेते. याप्रमाणे सगळ्या भांड्यांना लावून घेते मी तेल. आता या भांड्यामध्ये मी थोडं हे बॅटर घालून घेते. हे बघा याप्रमाणे असं बॅटर घालून घ्यायचं. जास्त गच्च भरून घालायचं नाही, असं थोडी जागा राहिली पाहिजे. तर याचप्रमाणे मी सगळ्या इडलीच्या पात्राच्या भांड्यात भरून घेते. आता इथं इडली पात्राच्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकता खडखडून अशी उकळी येऊ द्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला हे बॅटर ठेवून द्यायचं आहे. हे बघा इथं मी ठेवून दिलं. आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 ते 12 मिनटासाठी चांगली ही वाफवून घ्यायची आहे मध्यम आचेवर. आता इथं जवळपास 12-13 मिनटं झाली आहे. झाकण उघडून बघूया. हे बघा इथं मी असा सुती कापड घेतला आहे. झाकण हे गरम असते त्यामुळे कापडनंच हे करायचं. आता आपली इडली वाफवली की नाही कसं चेक करायचं, यामध्ये मी चम्मच घालून बघते. बघा असा क्लीन निघला आहे, म्हणजे आपली इडली मस्तपैकी वाफवल्या गेली. आता हे इडलीचे भांडे मी बाहेर काढते. आता मी या चमच्याला थोडं तेल लावून घेतलं आहे उलट्या साईडने. आता याच्या कडा लूज करून घेते, म्हणजे जेणेकरून ती सहज निघतील. हे बघा याप्रमाणे अशा लूज करून घ्यायच्या. उलट्या बाजूने हा चमचा घालायचा असा या प्रकारे. बघा किती सहज निघते इडली आपली. आता मी ही दुसरीसुद्धा तुम्हाला काढून दाखवते. बघा दुसरी पण निघली आहे. याचप्रमाणे अशा सगळ्या इडल्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे. कळा अशा लूज करायच्या, म्हणजे इडली सहज निघते. आणि शक्यतो या भांड्याला तेल चांगलं लावायचं, म्हणजे इडली सहज निघते आपली. हे बघा अलगद निघत आहे इडली. तर ही पण मी तुम्हाला काढून दाखवते. बघा किती सहज निघली आहे आणि मस्त अशी जाळीदार झाली आहे. आता याचप्रमाणे सगळ्या इडल्या काढून घेते आणि याचप्रमाणे सगळ्या इडल्या वाफवून घेते मी. आता आपल्या इडल्या वाफवणं होतात तोवर आपण सांबार बनवण्यासाठी तूर डाळ शिजू घालूया. तर मी इथं तूर डाळ शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी वापरलं आहे आणि इथं अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली. 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली. आता याला छान उकळी आली आहे. यामध्ये तुरीची डाळ घालून घेते आणि 1 मिनिटासाठी गॅस मोठा आचेवर करायचा आहे, जेणेकरून यातील फेस आपल्याला काढता येईल. तर मी हा गॅस मोठा आचेवर करून घेते आणि यातील फेस आला की तो आपल्याला काढायचा आणि नंतर झाकण लावून घ्यायचं आहे.
आणि आता तुम्ही बघतच असाल उकळी येण्यास सुरुवात झाली आहे आणि फेस पण याचा वरती येत आहे. आता तो फेस आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा, याप्रमाणे मी काढून घेते. तर गॅस करायचा कमी, जेवढा शक्य असेल तेवढा फेस काढून घ्यायचा, कारण हा फेस चांगला नसतो. कुकरला लावायचं आहे झाकण आणि गॅस मंद आचेवर ठेवून याच्या 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. आपली तुरीची डाळ शिजते तोवर आपण सांबार बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघून घेऊया. इथं मी शेवग्याच्या 2 शेंगा घेतल्या, मध्यम आकाराच्या होत्या आणि त्याची सालं काढून घेतली, स्वच्छ धुवून घेतले आहे. 2 बटाटे मध्यम आकाराचे, अगोदर साल काढली आणि नंतर फोडी करून घेतल्या आणि वॉश करून घेतली. एक बारीक केलेला टोमॅटो आहे मध्यम आकाराचा, एक कांदा आहे मध्यम आकाराचा, कढीपत्त्याची पानं आहे, आलं लसूण पेस्ट आहे 1 चमचा, 1 चमचा लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, 1 चमचा सांबार मसाला, चवीनुसार मीठ, 2 सुक्या लाल मिरच्या लागणार, 1 चमचा जिरे आहे, अर्धा टीस्पून मोहरी आहे. तर आपण सांबार बनवण्याची तयारी करूया. आता सगळ्यात अगोदर मी इथं गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई व्यवस्थित तापून घेतली. यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते. इथं तेल हलकंसं गरम झालं आहे. यामध्ये मी जिरे आणि मोहरी सोबतच घालून घेते. जिरे आणि मोहरी व्यवस्थित फुलायला लागले. यामध्ये घालून घ्यायचे आहे कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्याचा फ्लेवर सांबारमध्ये छान उतरतो, मस्त असा वास येतो या कढीपत्त्याचा. आणि त्याचसोबत इथं 2 लाल सुक्या मिरच्या, त्यासुद्धा मी घालून घेते तोडून. आता याला 1 मिनिट परतून घेऊया. आणि आता यामध्ये एक बारीक केलेला कांदा घालायचा आहे आणि कांद्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा. इथं कांदा मी सोनेरी रंगावर परतून घेतला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालून घेते आणि अर्थातच टोमॅटोवर चवीनुसार मीठ, टोमॅटो लवकर शिजावं म्हणून. माझी हीच पद्धत आहे, जेणे काय होईल तो लवकर शिजतो. आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे. आता इथे मी टोमॅटो मऊ शिजून घेतला आहे. आता यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आणि तीसुद्धा मिक्स करून घ्यायची. यामध्ये छान परतून घ्यायची, म्हणजे जेणेकरून त्याचा कच्चा स्मेल तो निघून जाईल. आता इथं 1 मिनिट मी परतून घेतला आहे. इथं सांबार मसाला आहे, लाल तिखट आणि हळद हे घालून घेणार आहे. हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. इथं मी 2 ते 3 मिनटावर मसाला परतून घेते आणि तुम्ही बघू शकता मी इथं 2 मिनटे मसाला परतून घेतला मस्त तेलामध्ये. आणि इथं चिंच गुळाचं पाणी आहे, हे यामध्ये घालून घेते. मी सांगायला विसरली होती. 2-3 चमचे आहे हे. याचा फ्लेवर छान उतरतो सांबारमध्ये. हे बटाटे आणि या शेवग्याच्या शेंगा यामध्ये घालून घ्यायचे आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला यामध्ये अजून काही भाज्या ॲड करायच्या असतील ते तुम्ही घालू जसे की दुधी भोपळा, गाजर, आणखी बऱ्याच काही भाज्या आहेत यामध्ये ॲड करू शकता. फक्त मी इथं 2च भाज्या वापरल्या आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेतलं. फक्त अर्धा ग्लास पाणी घालून इथं मी हे वाफवून घेते मस्त, म्हणजे जेणेकरून ह्या शेवग्याच्या शेंगा शिजतील आणि हे यातील बटाटेसुद्धा शिजतील. आता यावर झाकण ठेवायचं आणि इथं 12-13 मिनटं मी ह्या भाज्या व्यवस्थित शिजून घेते. इथं 12-13 मिनटं झाली आहे. आता झाकण उघडून बघूया आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी तरी आली आहे. याला सुगंध घमघमाट येतो आणि यातील भाज्या शिजल्या का नाही आपण चेक करून बघूया. इथं मी एक आलू दाबून बघते. हे बघा, ह्या भाज्या व्यवस्थित शिजल्या आहे. आणि त्याचबरोबर इथं तूर डाळसुद्धा शिजून तयार आहे आणि मी इथं घोटून घेतली आहे. आता ही यामध्ये घालायची आहे. आता हे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं. आता मी हे कुकरचं थोडं पाणी घालते याच्यात धुवून, फक्त किंचित थोडं 2 चमचे इतकं. हा सांबार मी असा दाटसरच बनवत आहे. तर यावर मी झाकण ठेवते आणि फक्त 5 मिनटासाठी शिजून घेते.
आपला सांबार शिजते तोवर मी इथं इडल्या दाखवून देते तुम्हाला. बघा, एक मोठा परातभर इडल्या झाल्या आहे आणि तुम्ही बघू शकता काय मस्त रंग आला आहे. सुरेख एकदम पांढरे शुभ्र झाले आहे आणि बघा जाडी पण खूप छान आली आहे. बघा किती सॉफ्ट झाले आहे, अशी मऊ मऊ जाडी आली आहे. बघा मस्त अशा हलक्या फुलक्या झाल्या आहे. मस्त वाफवून घेतल्या आपण. संपूर्ण कुटुंबासाठी पुरेल इतक्या इडल्या तयार केल्या आहे मी. बघा इथं 5 मिनिटे झाली आहे. गॅस करूयात बंद आणि मी झाकण उघडून बघते. बघा, हा क्या बात आहे. मस्त असा सुगंध दरवळला घरभर. आणि तुम्ही बघू शकता आपला इथं सांबारही बनून तयार आहे. छान असा दाटसर झाला आहे, तुम्ही बघू शकता. आणि रंगही सुरेख आला आहे. बघा जसा तुम्ही हॉटेलमध्ये खाल्ला असेल त्याच प्रमाणात झाला आहे. आता प्लेटमध्ये आपण सर्व करूया. बघा इथे इडली आणि सांबार बनवून रेडी आहे आणि कापसापेक्षाही मऊ इडली झाली आहे. मस्त अशी मऊ लुसलुशीत जाळीदार इडली इथं बनवून तयार आहे आणि एकदम स्पॉन्जी झाली आहे, तुम्ही बघू शकता. छान रंगही सुरेख आला आहे. परफेक्ट प्रमाणात हॉटेलमध्ये असते तशी इथं बनवून तयार आहे. तर मग तुम्हाला ही इडली सांबार रेसिपी शिकायची असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत शेअर करू शकता. तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.